नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना सुंदर असा फेटा बनवून दाखवणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराजांना धोतर कसा नेसवायचा, त्याचबरोबर फेटा मी महाराजांना परिधान करून दाखवला आहे. तर तो फेटा सेम आज मी तुम्हाला नवीन बनवून दाखवणार आहे. डिटेलमध्ये सांगणार आहे की फेटा कसा बनवायचा. आता 11 इंचाची मूर्ती आहे महाराजांची आणि 11 इंचासाठी आज आपण फेटा बनवणार आहोत. फेटा इतका सुंदर दिसतो ना, त्याची डिटेलिंग इतकी सुंदर दिसते ना, तर ती डिटेलमध्ये कसं बनवायचं एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि तो फेटा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि महाराजांना परिधान करून बघा. खरंच खूप सुंदर फेटा तयार होतो. आणि हातात जेव्हा आपण तो फेटा घेतो ना, तेव्हा त्याचा जो लूक आहे ना, खरंच खूप सुंदर लूक आहे. म्हणजे फीलच एकदम वेगळा येतो. आणि खूप असं एखाद्या आपण माणसाला जेव्हा आपण फेटा परिधान करतो, जेव्हा डायरेक्ट फेटा अखंड कापडापासून फेटा परिधान करतात, तर त्या टाईपमध्ये आज मी तुम्हाला फेटा कसा बनवायचा हे दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की आपण कोणत्या टाईपमध्ये फेटा नुसतं चिकटवलेलं किंवा एखाद्या कॅनव्हासला किंवा पुठ्ठ्याला चिकटवलं आहे तसं नाही. लाईव्हमध्ये मी तुम्हाला फेटा कसा बनवायचा हे सांगणार आहे आणि अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ खूप मोठी होणार आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. जर तुम्हाला फेटा शिकायचा असेल, मी कसा बनवला आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी समजावून सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ आवडली, फेटा जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे फेटे टोप्या बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी करण्याचा प्रयत्न करेन. तर आता आपण फेटा बनवायला सुरुवात करूया. चला तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा फेटा बनवायला आपण सुरुवात करूया. आता फेटा बनवण्यासाठी काय काय जो साहित्य लागणार आहे तो मी तुम्हाला सांगते. पण महाराजांची मूर्ती जी आहे ती 11 इंचाची आहे आणि 11 इंचासाठी आपण 6.2 इंचाचा घेर असलेला फेटा बनवणार आहोत. तर डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते की मी फेटा कसा बनवणार आहे आणि त्याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी जो फेट्यावरती वर्क करण्यासाठी हा डायमंडची लेस वापरणार आहे. सुंदर अशी ही डायमंडची लेस आहे ती वापरणार आहे आणि एक डायमंडचा पॅच वापरणार आहे. तर हे सजावटीसाठी झालं. त्याच्यानंतर आपल्याला गम लागणार आहे. तर मी हा एक गम वापरणार आहे आणि ग्ल्यू गनचा जो गम येतो तो सुद्धा वापरणार आहे. तर दोन्ही गम आपल्याला लागणार आहेत किंवा एका गमने सुद्धा आपण करू शकतो. पण ग्ल्यू गनने जो आहे ना तो फेटा व्यवस्थित चिकटला जातो, कापड चिकटला जातो. आणि जो दुसरावाला जो गम आहे त्याच्याने थोडंसं चिकटायला वेळ लागतो. त्यामुळे मी ग्ल्यू गनचा वापर करणार आहे. त्याच्यानंतर महाराजांचा फेटा बनवण्यासाठी मी हा कॅनव्हास पेपरचा एक पट्टी घेतलेली आहे. ह्या पट्टीचा जो माप आहे तो मी तुम्हाला सांगते. बघा, ह्या पट्टीची जी रुंदी आहे ती 1.5 इंच घेतलेली आहे आणि जी लांबी आहे ती बघा 7.5 इंच मी घेतलेली आहे. 7.5 इंच मी लांबी घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती 1.5 इंच मी घेतलेली आहे. अशा प्रकारे मी जो आपला कॅनव्हास पेपर येतो, जो जाडवाला कॅनव्हास पेपर येतो ना, त्याची ही पट्टी मी घेतलेली आहे. याच्याऐवजी तुम्ही पुठ्ठासुद्धा घेऊ शकता. जो वहीचा पुठ्ठा येतो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचासुद्धा फेटा खूप छान येतो. पण मी ही कॅनव्हासची पट्टी घेतलेली आहे. त्याचबरोबर हा एक अंदाजे तुकडा मी घेऊन ठेवलेला आहे. राऊंडसाठी आपल्याला लागणार आहे. नंतर आपण त्याचा माप किती येतोय तो बघूया. त्याच्यासाठी मी हा एक चौकोन तुकडा कॅनव्हासचा घेऊन ठेवलेला आहे. त्याचबरोबर आता कापड, हा जो अस्तर आहे तो मी अस्तरची पट्टी घेतलेली आहे. तर अस्तरची पट्टी घेताना ही जी कॅनव्हासची पट्टी आहे ना त्याच्या चारी बाजूने थोडासा एक अर्धा इंच कापड उरेल एवढी मी पट्टी कटिंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर अजून एक पट्टी घेतलेली आहे. जो कॅनव्हासची जी पट्टी आहे ना त्या मापाची मी ही एक अजून पट्टी घेतलेली आहे. तर पुढे ह्याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आता मेन कापड, ज्या कापडापासून आपण फेटा बनवणार आहोत तो कापड मी घेतलेला आहे. तर बघा, या कापडाची जी रुंदी आहे ती आहे, बघा, लांब लचक असा मी कापड घेतलेला आहे. याची जी रुंदी आहे ती मी अंदाजे
एक 6.5 इंच घेतलेली आहे आणि याची जी लांबी आहे ती टोटल एक 25 इंच लांब असा हा कापड घेतलेला आहे. बघा कुठेही अस्तर वगैरे नाही आहे, फक्त नॉर्मल जो कापड आपला येतो तोच घेतलेला आहे. आणि एक एक्स्ट्राचा अजून एक कापड घेऊन ठेवलेला आहे, जेणेकरून जर लागला तर आपल्याला हा वापरायचा आहे. तर आता आपण फेटा बनवायला सुरुवात करूया. तर एकदम सिंपल आणि सोबर फेटा आहे. बनवताना थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला बनवायचा आहे आणि छान फेटा कसा तयार होतो हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ही जी पट्टी आहे कॅनव्हासची त्याला आपल्याला मध्यभागी फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मध्यभागी फोल्ड करून घ्यायचं आणि जवळजवळ एक पाऊण इंचावरती बघा पाऊण इंचावरती आपल्याला अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा एक शेप देऊन घ्यायचा आहे आणि हे असं तयार होतं. हा झाला फेट्यासाठी आपल्याला जी कॅनव्हासची पट्टी आहे ती. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो अस्तर आहे ना, या अस्तरवरती ही कॅनव्हासची पट्टी ठेवायची. हे बघा अशा प्रकारे ठेवायची आणि याच्या साईडने आपल्याला थोडेसे कट्स मारून घ्यायचे, जेणेकरून आहे ना ती पट्टी चिकटवताना ना व्यवस्थित शेपमध्ये चिकटली जाईल. यासाठी आपल्याला अशा प्रकारे थोडेसे कट्स मारून घ्यायचे आहेत. चारी बाजूने थोडेसे कट्स मारून घ्यायचे आणि ह्या कॅनव्हासच्या पट्टीला व्यवस्थित असं हा जो कट आहे ना इथला तो व्यवस्थित असा बसला पाहिजे, असं आपल्याला कट मारून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला जो गम आहे त्या गमाने आपल्याला चिकटवून घ्यायचा आहे. हे बघा पूर्ण पट्टी आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित गमचा वापर करून चिकटवून घ्यायचे. थोडंसं ग्लू गनने ना हात वगैरे भासतो, तर त्यामुळे थोडंसं जपून करा तुम्ही. हे थोडंसंच गम लावून घ्यायचं आणि चिकटवून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने हे आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे. आता ही पूर्ण पट्टी आहे ना आपल्याला गमाने चिकटवून घ्यायची. मी व्यवस्थित चिकटवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता ही व्यवस्थित अशी पट्टी चिकटवून झालेली आहे. चारी साईडने बघू शकता, मागच्या साईडने बघू शकता, एकदम प्रॉपर शेपमध्ये ही पट्टी चिकटलेली आहे. आता जो मधला भाग आहे ना त्याला आपल्याला व्यवस्थित अशी छोटीशी पट्टी घ्यायची कटिंग करून. आता ही जी मी कॅनव्हासच्या साईजची पट्टी घेतली होती ना तीच आपल्याला थोडंसं कटिंग करून घ्यायची आहे. हे बघा अंदाजे कटिंग करून घ्यायची. आणि आपल्याला हा मागच्या साईडने सुद्धा फिनिशिंग एकदम प्रॉपर आली पाहिजे, याच्यासाठी आपल्याला ही पट्टी आतल्या बाजूने सुद्धा चिकटवून घ्यायची. तर व्यवस्थित ही पट्टी सुद्धा मी चिकटवून घेते. तर बघा मागच्या साईडने सुद्धा व्यवस्थित असा हा जो कापड आहे तो चिकटवून घेतलेला आहे. गम वगैरे लागला ना तर तो लगेच असा थोडासा क्लीन करून घ्यायचा, कारण फिनिशिंग प्रॉपर येते. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी मेन बेसवाली जी पट्टी आहे ना ती आपली तयार झालेली आहे. आता आपल्या महाराजांच्या डोक्याचा जो घेर असेल, तुमच्याकडे कोणतीही मूर्ती असेल, 5 इंचाची असू दे, 7 इंचाची असू दे, 11 इंचाची असू दे, कोणतीही मूर्ती असेल तर तो घेर आपल्याला घ्यायचा आहे. आणि घेर बघा आता घेर कसा घ्यायचा, हा टोटल माप आपला किती झालेला आहे, 7.5 इंच टोटल आहे. आता 7.5 इंच आहे तर आपल्याला टोटल माप किती पाहिजे, तर 6.2 इंच आपल्याला मध्यभागी माप आला पाहिजे. तर या साईडला आपण एक पाऊण इंच जागा सोडून द्यायची. हे बघा इकडे आपल्याला पाऊण इंच जागा सोडून द्यायची आहे आणि पाऊण इंचापासून पट्टी आपल्याला ठेवायची आणि 6.2 इंचावरती टिकमार्क करून घ्यायचं. हे बघा 6.2 इंचावरती टिकमार्क करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्हाला हा टिकमार्क दिसतोय आणि बरोबर आपल्याला त्या टिकमार्कवरती पट्टी अशा प्रकारे चिकटवून घ्यायचं. हा जो भाग आहे ना तो आपल्याला व्यवस्थित असा चिकटवून घ्यायचा आहे. तर आता गमने बरोबर मी चिकटवून घेते. हे बघा अशा प्रकारे गम लावून घ्यायचा आणि हा असा चिकटवून घ्यायचा. बरोबर हा जो आहे ना तो इथे आला पाहिजे आणि आपल्याला असं चिकटवून घ्यायचं आहे.
म्हणजे हा आपला जो आहे तो घेरचा जो आहे ना तो बेस आपला तयार झालेला आहे. हे बघा, हे असं चिकटलं की त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो कॅनव्हासचा अजून एक तुकडा मी घेतला होता, जो चौकोनी तुकडा मी सांगितला, त्याच्या मापाने एक आपल्याला गोल राऊंड करून घ्यायचा आहे. आता गोल राऊंड तुम्ही आतल्या साईडने केलात तरी पण चालेल, अशा प्रकारे आतल्या साईडने करून घेतला तुम्ही पेनाने तरी पण चालणार आहे. हे बघा ओबडधोबड येतो, तर अशा प्रकारे ठेवायचा आणि एक साईडने आपल्याला गोल करून घ्यायचा आहे. अंदाजे करून घ्यायचं, कारण तो आपला कापडामध्ये फिनिशिंगला जाणार असतो तो. हे बघा, हा गोल असा पेनाने मला आता मिळाला आहे. पेनाने अजून थोडासा डार्क करून दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारे आता हा कटिंग करून घ्यायचा, गोल राऊंड काढून घ्यायचं. व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे हे कट झालं, राऊंड आपल्याला मिळाला. बरोबर याच्यामध्ये बसतोय की नाही बघायचं. तर बसतोय, थोडासा मागे पुढे आहे पण तो आपण नंतर कटिंगमध्ये कटिंग करू शकतो. या साईडने बघा थोडासा राऊंड बाहेर येतोय, तर थोडीशी एक निमुळती साईज मी थोडंसं असं कटिंग करून देते. हे आता परत ठेवून बघू आपण. हे आता प्रॉपर आपलं बसलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो एक्स्ट्राचा मी जो कापड घेतला होता, मेन फॅब्रिकचा जो कापड घेतला होता ना, त्याचा एक तुकडा घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने एक तुकडा घ्यायचा. आणि याला सुद्धा आपल्याला गोल राऊंडमध्ये कट करायचं आहे. अंदाजे एवढी एवढी साईज आहे. आता मी याला कट करून घेते. आता जी साईज आहे ना त्याच्यापेक्षा थोडासा एक पाव इंच अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा कापड ठेवायचं आहे, कारण आपल्याला तो चिकटवायचा आहे ना, म्हणून आपल्याला थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा आहे. असा हा गोल नाही आहे, पण थोडासा गोलच्या साईजमध्ये कटिंग करून घ्यायचा. हे असा हा तुकडा तयार झाला आहे. आता याला आपल्याला थोडे थोडे कट्स मारायचे आहेत. बरोबर आपल्याला प्रॉपर शेपमध्ये गोल येण्यासाठी आपल्याला कट्स मारून घ्यायचे. आणि आता हा पूर्ण आहे ना गमाने चिकटवून घ्यायचा. तर व्यवस्थित मी चिकटवून घेते आणि दाखवते. तर बघा, व्यवस्थित असं राऊंडमध्ये मी हा कापड जो आहे तो चिकटवून घेतलेला आहे. आता मध्यभागी जो कॅनव्हास दिसतोय ना आपल्याला, त्याला चिकटवण्यासाठी एक छोटासा कापडाचा तुकडा घ्यायचा. आपण जो एक्स्ट्रा कापड घेऊन ठेवलेला आहे ना, तो त्याच्यासाठी जो तुकडा वगैरे लागतो ना त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं कापड साईडला घेऊन ठेवायचं आहे. हे बघा, छोटा हा पॅच जो आहे कापडाचा तो मी याच्यावरती चिकटवते. अशा प्रकारे हा आपल्याला चिकटवून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपण जर दुसरावाला गम वापरला असता ना तर याची फिनिशिंग अजून चांगली आली असती. हा थोडासा गम घट्ट होतो ना, म्हणून आहे ना तो प्रॉपर प्लेन दिसत नाही आपल्याला आणि प्लास्टिकसारखं निघतं हे गम. तर आता बघा, हा असा आपला झालेला आहे. आता हा जो शेप आहे, म्हणजे आपण जो बेस तयार करून घेतला आहे ना, याचा हा जो शेप आहे इकडचा हावाला, हा आपली समोरची बाजू असणार आहे. म्हणजे महाराजांची जी डोक्याची जी डोळ्यांकडची जी बाजू आहे ना ती ही वाली असणार आहे आणि हा वरचा भाग असणार आहे. तर आपल्याला याला अशा पद्धतीने हा जो गोल आहे ना तो चिकटवून घ्यायचा आहे. हे बघा, आता मी हा गम आहे ना बरोबर कडांवरती लावते. अशा पद्धतीने गोल लावून घेते. आणि बरोबर हा जो गोल आहे तो इथे असा चिकटवून घेते.
बघा बरोबर असंच चिकटलेलं आहे. थोडंसं सुकून द्यायचं. डायरेक्ट गमाला जर हात लागला ना तर तो हात भाजतो, कारण तो गरम असतो ना, त्यामुळे थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं एका साईड. आता इथे ना थोडासा असं बघा, इकडनं थोडीशी जागा राहिली आहे, मी अजून थोडासा गम लावते. बाहेरच्या साईडने लावते, म्हणजे असं फिनिशिंग येईल आणि निघणार नाही तो. त्यामुळे तसं पण तो कापडामध्येच जाणार आहे, आपल्याला एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. पण बघा बरोबर असं चिकटलेलं आहे. आता हा गम आपला चिकटवून झालाय. आता जो मेन कापड जो आपण घेतलाय ना, जो 6.5 इंचाचा कापड आहे तो वाला, त्याचं काम आपल्याला आता सुरू करायचं. 6 इंचाचा हा आता मी हा साईडला ठेवून घेते इकडे. आणि 6.5 इंचाचा जो आपण कापड घेतलाय आणि 25 इंच लांब घेतलाय, मी अंदाजे घेतलाय. तुम्हाला नंतर हवं तर आपण नंतर कटिंग करून देऊ शकतो. आता याला काय करायचं, हे बघा अशा पद्धतीने आहे ना, याला जसं आपण रिअलमध्ये फेटा एखाद्या माणसाला बसल्याच्या नंतरला आपण जो परिधान करतो, म्हणजे घालतो आपण फेटा, त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर हा अशा पद्धतीने फोल्ड करायचा. मी जसं दाखवते तुम्हाला तसं हा फोल्ड करायचा, व्यवस्थित असं फोल्ड करायचं आपल्याला कापड. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्याला पीळ मारायचं आहे. तर वरती काय धागे वगैरे असतील तर ते कट करून द्यायचे, कारण कापडाचे धागे निघत राहतात. डायरेक्ट आपण सेमी पैठणीचा हा कापड मी घेतलेला आहे. तर हे बघा अशा पद्धतीने हाताने सारखा करून आपल्याला हा पीळ भरून घ्यायचा आहे. आता हा पीळ भरताना आहे ना, आपल्याला डायरेक्ट पीळ भरायचा आहे, कारण अगोदरच जर आपण पीळ भरून ठेवला आणि मग नंतर कापड हे करायला घेतलं तर ती फिनिशिंग, ती क्वालिटी, म्हणजे जी रिअल आपण फेटा बनवतानाची जी क्वालिटी आहे ना ती येत नाही. म्हणून तर आता हा जो बेस आहे, तर ही वरची बाजू आहे, म्हणजे हा डोक्याच्या वरचा भाग आहे आणि हा आपण इकडने महाराजांना परिधान करणार आहोत. तर इथून सुरुवात करायची. हा जो आपला मधला जो आपण शेप दिला आहे ना, तिथून आपल्याला सुरुवात करायची. हे बघा अशा पद्धतीने पीळ आहे ना, प्रत्येक वेळेला ना सुटतो, म्हणजे पीळ निघतो, तो परत परत आपल्याला पीळ घालायला लागतो. अशा पद्धतीने आपल्याला हा पीळ इथे भरत भरत हा असा चिकटवून घ्यायचा आहे. खालून सुरुवात करायची, खालच्या बाजून सुरुवात करायची. जो शेप आहे ना त्या शेपने बरोबर आपल्याला पीळ मारून चिकटवून घ्यायचा आहे. तर बघा आता मी परत पीळ मारते, सारखं सारखं पीळ मारायला लागतो. व्हिडिओ थोडीशी मोठी होणार आहे, पण मी तुम्हाला प्रॉपर दाखवते. हे बघा अशा पद्धतीने हा पीळ तयार करून घेतला हातामध्ये. एका साईडला आपल्याला ग्ल्यू गनने बरोबर या टोकापासून असं गम लावायचं आहे. अशा पद्धतीने, आणि तो पीळ बरोबर आपल्याला याच्यावरती ठेवून चिकटवून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने हा पीळ आपल्याला इथे चिकटवून घ्यायचा आहे शेपमध्ये. आता हा जो कापड आहे ना त्याचा काही प्रॉब्लेम नाही, तो आपण कट करून देऊ शकतो. फक्त आपला पीळ जो आहे तो चिकटला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा पीळ जो आहे तो चिकटवून घ्यायचा आहे. आता पुढे पण हा जो मधला जो आपण चिकटवलेला भाग आहे तिथपर्यंत आपल्याला हा पीळ चिकटवत जायचा आहे. आता एकदा हा टोकाचा पीळ जर चिकटला ना आपला व्यवस्थित इथे, की मग पुढचा पीळ आपल्याला तसंच भरत भरत पुढे चिकटवून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने हा पीळ मी कापड सरळ करत करत घेते.
असा हा पीळ एका साईडला ठेवायचा. गमची गण पडली, हे बघा. अशा पद्धतीने हा पीळ आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे. हे बघा, थोडंसं सांभाळून, कारण हात वगैरे भाजतो. गमाला चुकून पण गरम गमाला हात लागला ना की हात भाजतो. हे बघा, हा पीळ तयार झाला आपला इथे आणि व्यवस्थित आलेला आहे. थोडासा ओबडधोबड आहे, पण वरती वरती आपण पीळ मारलं की फिनिशिंग येते नंतर. आता हा जो टोक निघाला इथे, त्याला मी परत गम लावून असं चिकटवून घेते. आता एक साईडचा आपला हा पीळ बसवून झाला. त्याच्यानंतरला आता मागच्या साईडने काय करायचं, तर मागच्या साईडने पीळ नाही घ्यायचा. मागच्या साईडने असाच कापड आहे ना, आपल्याला जी पट्टी तयार झाली आहे ना आपली, त्या पट्टीच्या ह्याच्यानेच आपल्याला अशा पद्धतीने इथे चिकटवून घ्यायचं आहे. आणि ही पट्टी जेव्हा समोर येते ना, तेव्हा ती अशा पद्धतीने जाते. ही बघा, अशा पद्धतीने जाते ही पट्टी. तर आपल्याला असंच फोल्ड, एकदम अंदाजे ही गोष्ट करायची. फक्त आपल्या डोळ्यांना कसं दिसतंय याच्यावरती आपल्याला ठरवायचं आहे की ही पट्टी आपण कशी घ्यायची. तर बघा, मी हा कापडला आता इथे गम लावून घेते. आणि ही पट्टी अशी चिकटवून घेते. हे बघा, अशा पद्धतीने गमाचे सारखे धागे निघतात, तर ते आपल्याला काढून टाकायचे. फेटा बनवताना आपल्याला एवढी प्रॅक्टिस नसते, त्यामुळे थोडंसं काळजी घेऊन करायचं. कारण जितकं दिसायला सुंदर दिसतं ना ते, तेवढंच आहे ना थोडंसं बनवायला थोडंसं हे असतं, कारण आपण गमाचा वापर डायरेक्ट करत असतो. हे बघा, अशा पद्धतीने ही पट्टी फिरवून घ्यायची. बरोबर शेपवरती अशी पट्टी फिरवून घ्यायची. बरोबर. आता इथे मध्यभागी परत आली की त्या पट्टीला इथून परत असा पीळ मारायचा. हा जो कोपरा आहे इथला, तो झाकून घ्यायचा त्याच्यावरून आणि इकडून असा पीळ मारायचा. बरोबर मध्यभागी आपला पीळ आला पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा पीळ खालच्या साईडने, जो पीळ आपण पहिल्यांदा मारलाय ना, त्या पिळाच्या बरोबर बाजूने आपल्याला हा पीळ असा बसवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा पीळ बसवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि आता आपल्याला गम लावून घ्यायचा आहे आणि तो पीळ चिकटवून घ्यायचा आहे. सावकाश करायचं. हे बघा, अशा पद्धतीने हा पीळ, पहिला पीळ बसला ना की दुसरा पीळ बरोबर त्याच्या साईडला बसतो. बरोबर, आता जो पहिलावाला पीळ आपण जिथे थांबवला आहे तिथपर्यंत हा पीळ मारून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने मारून घ्यायचं आणि चिकटवून घ्यायचं. बरोबर असं त्या पिळाला जोडत असं चिकटवून घ्यायचं. आता ही जी पट्टी आहे ती परत पहिल्यासारखी आपल्याला जी आहे ती वरच्या साईडला न्यायची, हाताने सारखी करून घ्यायची आणि ही अशी एवढासा जागा सोडून दुसरी पट्टी आपल्याला घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने, म्हणजे ही लेयर आपली दिसून येते. तर हा गम आता परत लावून मी चिकटवून घेते.
अशा पद्धतीने वरच्या बाजूला गमाने चिकटवून घ्यायची. परत तिसरा पीळ भरायचा. इथे आल्याच्या नंतरला परत असा वरच्या बाजूला फिरवत तिसरा पीळ भरून घ्यायचा. आता मी हा एक पीळ मारते, अजून ना 2 पीळ बसतील इथे, 1 आणि 2 अजून पीळ बसणार. तर ते पीळ मी बरोबर मारून तुम्हाला शेवटच्या टप्प्यावर आल्यावरती दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने इथे पीळ मारलं आणि या साईडने असं कापड फिरवून घेतला. शेवटच्या टप्प्यावरती आलं, व्यवस्थित वरपर्यंत पीळ मारत 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 हे बघा टोटल आपले 5 पीळ बसलेले आहेत आणि इथे 1 2 3 4 लेयर तयार झालेले आहेत. आता हा जो उरलेला शेवटचा जो कापड आहे, जिथे आपण जोडलं होतं, जो पॉईंट जोडला होता ना हा वाला, तिथे आपल्याला नेऊन हा कापड जो आहे ना तो अशा पद्धतीने थोडासा कटिंग करून देते मी. तर टोटल 25 इंच मी तुम्हाला सांगितलं, पण 25 इंच कापड नाही लागला. असा घ्यायचा आणि मागच्या साईडला मागच्या बाजूला नेऊन आतल्या बाजूला चिकटवून द्यायचा कापड. टोटल असं थोडासा कापड मी कटिंग करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने हा कापड जो आहे तो बरोबर आपल्याला न्यायचा आहे आणि व्यवस्थित हाताने सारखा करत आपल्याला हा मागच्या साईडला असं चिकटवून द्यायचा आहे. तर व्यवस्थित चिकटवून, तर बघा प्रॉपर हा मागच्या साईडचा जो कापड आहे तो मी आतल्या बाजूला चिकटवून घेतलेला आहे. व्यवस्थित असं आपलं जो आहे फेट्याचा जो बेस आहे तो तयार झालेला आहे. बघा, कुठल्याही प्रकारे हालत वगैरे नाही आहे. हा वरून जो गम दिसतो ना तो दिसला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण तो काय आपल्याला समोर दिसत नाही आहे आणि ग्लूगनने आपण वापर केला तर थोडाफार गम दिसतोच. आता ही जी पट्टी आहे ही मी जो कापड घेतला आहे ना त्याची किनारी होती ती मी घेतलेली आहे, त्याची पट्टी घेतलेली आहे आणि त्याच्या साईडचा जो कापड आहे ना तो असा ग्लूगननेच मी चिकटवून घेतलेला आहे. बघा, आतल्या बाजूला तुम्हाला हा फोल्ड केलेला दिसत असेल. तुम्हाला हवं तर तुम्ही शिलाई पण मारून घेऊ शकता, पण शिलाई वरच्या साईडने दिसते म्हणून मी शिलाई नाही मारली, डायरेक्ट मी कापड चिकटवून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, ही आहे आपली मागची बाजू आणि ही आहे आपली पुढची बाजू. आता पुढच्या बाजूचा इथून आपला जो आहे तो पीळ भरलेला आहे आणि ही जी बाजू आहे ती सरळ आपण एकावर एक घेतलेली आहे. तर आता इकडून आपल्याला सुरुवात करायची. ही पट्टी जी आहे ना ती अशा पद्धतीने आपल्याला इथून सुरुवात करायची आणि अशा पद्धतीने ही आपल्याला वरच्या बाजूला नेऊन अशी इथे चिकटवून द्यायची. म्हणजे इथे चिकटल्यामुळे वरचा गम पण दिसणार नाही आणि फिनिशिंग पण आपल्याला प्रॉपर मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला हा जो पट्टा आहे तो चिकटवून घ्यायचा आहे. तर बघू शकता व्यवस्थित असा हा जो पट्टा आहे तो मी चिकटवलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं डिझाईन करायचे. त्यासाठी मी ही खड्यांची लेस तुम्हाला सुरुवातीला दाखवली. सगळीकडे गम झालेला आहे ते पहिल्यांदा मी काढून घेते. हे बघा, व्यवस्थित इथून सुरुवात केली, असं चिकटवलं आणि वरती नेऊन इथे चिकटवून दिलं. म्हणजे वरची फिनिशिंग पण एकदम प्रॉपर आली आहे, कुठेही गम वगैरे दिसत नाही आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे खड्यांची जी लेस आहे ना ती आपल्याला अशा पद्धतीने हे जे पीळ भरलेले आहेत ना आपण त्याच्यावरती चिकटवून घ्यायचे. तर इथे आपण हा B7000चा जो ग्लू आहे तो वापरणार आहोत. अशा प्रकारे आपण खालच्या लेअरपासून सुरुवात करणार आहोत. हे बघा, थोडंसं सारखं करत करत घ्यायचं. थोडा थोडा गम लावत लावत आपल्याला हे चिकटवून घ्यायचं आहे.
कट करायचं. अशा पद्धतीने हा पहिला लेअर लावून घेतला. आता याच्या मधोमध असं मी एक एक लावून घेते. बघा हे जे पीळ भरलेत ना त्याच्यातून सगळ्यांच्या मधून असं मी जी खड्यांची जी लेस आहे ना ती लावून घेतलेली आहे. आता आपल्याला ही जी लाईन आहे याच्यावरती सुद्धा लावायची आहे. अशा पद्धतीने बघा इथून अशी स्टार्ट करायची. तुम्हाला जशी डिझाईन हवी तशी तुम्ही लावू शकता. मी आता अशा पद्धतीने लावते. हे बघा पूर्ण असं इथपर्यंत आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आणि या साईडनी सुद्धा लावून घ्यायचं आहे. आणि हा जो पॅच आहे तो आपल्याला मधोमध असा इथे लावायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा पॅचसुद्धा लावून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित मी हे लावून घेते आणि हे सुद्धा दाखवते. तर बघा खूप सुंदर असा हा फेटा तयार झालेला आहे. आणि इकडून अशी खड्यांची जी लेस आहे ती मी लावलेली आहे आणि या साईडनी सुद्धा. आणि हा पॅच जो आहे तो मध्यभागी असा लावलेला आहे. मागच्या वरच्या साईडने सुद्धा फिनिशिंग तुम्ही बघू शकता, मागच्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता. खूप सुंदर फिनिशिंग आहे आणि खूप छान असा हा महाराजांसाठी फेटा आपला तयार झालेला आहे. हा गम व्यवस्थित सुकला ना तर व्यवस्थित असा दिसतो. आता थोडासा ओलसर आहे म्हणून तसं आपल्याला वाटतंय आणि खूप छान वाटतं बघा. फिनिशिंग एकदम सुंदर आलेली आहे आणि फेटा तर खूप सुंदर असा तयार झालेला आहे. तर हा फेटा मी महाराजांना परिधान करून दाखवलेला आहे. प्लस याच्यासोबत धोतरसुद्धा मी नेसवून तुम्हाला दाखवलेला आहे. ती व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तीसुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि फेटा तुम्हाला कसा वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कोणत्या प्रकारचे फेटे तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी वेगवेगळ्या प्रकारचे फेटे, वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या तुम्हाला शिवून दाखवणार आहे, महाराजांना परिधान करून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.